भजन इथं पण बघा हे दिलंय, शंखवालं, डबल शंखवालं, मोरपंखवालं, वासरी. त्याचे काय उपयोग तुम्हाला दाखवते. जसं काय या अध्याय आहे प्रथम अध्याय, तर शंखवाला टच केलं ना तर पूर्ण अध्याय ये धर्मक्षेत्र. आता हा संस्कृत भाषेला सरळ भाषेमध्ये ऐकायचे असेल ते मोरपंख आलंय हे, त्याच्यावर टच केलं का सरळ भाषेमध्ये. भूमि तैयार थी अब तक के सबसे बड़े धर्म युद्ध को जन्म देने के लिए. गुरु और पांडव सेना एक दूसरे के. आता हा जो श्लोकला तुम्हाला संगीतच्या रूप मध्ये ऐकायचं असेल ते वासरीवर पूर्ण अध्याय संगीतच्या रूप मध्ये वाचलेला. आता इथं बघा सरळ सिंबल दिले, इथं टच केलं ना तर पूर्ण अध्याय संगीत मध्ये घडी घडी टच करायची जरूर नाही पडणार. इथं पुढे टच केला का पूर्ण अध्याय वाचून जाईल. हा मराठीमध्ये पण आहे, इंग्लिश मध्ये पण आहे. तुम्हाला जी लँग्वेज पण आहे दाखवतो तुम्हाला. हे बघा लँग्वेजचं हे दिलंय, हे लँग्वेजचं कार्ड दिलं. इथं लिहिलंय स्पॅनिश, फ्रेंच, नेपाली, आसाम, तमिळ, तेलुगू, मराठी. आता मराठीवर क्लिक केलं मी मराठी. तर बघा मराठीवर इथं मी क्लिक केलं. देवतागण यज्ञाद्वारे पोषित होऊन तुम्हाला इष्टभोग प्रदान करतील. बघा मराठीमध्ये त्यांच्याकडून देण्यात आलेल्या भोगांचे श्रेय त्यांना दिल्याशिवाय जो पुरुष उपभोग घेतो तो चोर आहे. पूर्ण मराठीमध्ये पण आहे. लगेच गुजराती. तर गुजरातीमध्ये જો દેવતાઓ યજ્ઞ વડે વૃદ્ધિ પામેલ છે તેઓ તમને બધાને વણવાન કે लगेच ઈચ્છિત ભોગો અવશ્ય આપતા રહેજો. इंग्लिश. English. पूर्ण इंग्लिश मध्ये. Nourishing the gods with yajna will fulfill all your टोटल desires. 16 लँग्वेज आहे. The one तुम्हाला who जी लँग्वेज enjoys करायची आहे pleasures of the world without हिंदी, Hindi. तर हिंदी मध्ये. हा भगवद्गीता पण आहे. होकर